एका बाप-लेकाचा कोठडीत मृत्यू झाला आणि 6 वर्षांनंतर न्यायालयाने दिला असा निर्णय ज्याची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. 2020चा लॉकडाऊन काळ. तमिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यातील सातनकुलम पोलीस ठाण्यात घडलेली एक घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली होती. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी कोठडीत त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राज्य यंत्रणांकडे होता, पण नंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले. काही पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे आरोप झाले. यानंतर न्यायालयात अनेक वर्षे सुनावणी सुरू राहिली. अखेर 2026 मध्ये मदुराई येथील न्यायालयाने या प्रकरणातील 9 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. या निकालामुळे पोलीस कोठडीत होणारे मृत्यू, मानवी हक्क आणि कायद्याचे पालन याविषयी पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.